सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्मार्ट बॉय जांभोडे या संघाचे विलास आणि ईश्वर असे हे दोन फलंदाज सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्मार्ट बॉय जांभोडे या संघाचे प्रथम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय दादू. ते पहिले षटक आपल्याला दादूच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा ओव्हर असेल ते मात्र या ओव्हरमध्ये किती धावा मिळू शकतील या ओव्हरमध्ये संधी असते पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फलंदाजासाठी. परंतु इथे बघूया दादू हा गोलंदाज किती धावा खर्च करू शकतो. सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल त्या अचूक टप्प्यावरती फेकी केला. इथे बॅटर ईश्वर बीट झालाय. सध्या तरी चांगली सुरुवात तांबडमाळ या संघाची आपल्याला पाहायला मिळते आहे. क्वालिफायरचा सामना आहे. इथे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. तांबडमाळ वर्सेस जांभवाडे हे दोन संघ. पहिल्या ओव्हरचा एक बॉल फिकी केलाय. डॉट आलाय. षटकातील दुसराच बॉल. इथे पुन्हा एकदा तीच दिशा तीच लाईन. पुन्हा एकदा ईश्वरचा प्रयत्न देखील त्याच प्रकारे होता. इथे नक्कीच ईश्वरला कुठेतरी या गोलंदाजाची लेंथ लाईन बघून फटके खेळावे लागतील. सध्या तरी दोन डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. दादू या गोलंदाजाची चांगली सुरुवात आहे यावेळेस. पहिल्या ओव्हरमध्ये षटकातील तिसराच बॉल सामना करेल ईश्वर. ईश्वर टू दादू. यावेळी साडवे बॅटने फाईन लेगला बॉलला ढकलून दिले. इकडे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आहे. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली अगदी. इथे मात्र एकच धावे येईल. या एक धाव्याने संघाचं सरगण्याचे होते. स्मार्ट बॉय जांभोडे या संघाचा इथे स्ट्राईक रोटेटेड होत्या. ते स्ट्राईक मात्र विलासकडे आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉलवरती एक धाव खर्च केले दादू या गोलंदाजानं. अजूनही या षटकामधील 3 बॉल शिल्लक. दादू या गोलंदाजाचा षटकातील चौथा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ते सध्या तरी स्ट्राईकवरती विलासला आपण पाहतोय. षटकार चौकार मारण्यात माहीर आहे सध्या तरी. इथे उत्कृष्ट गोलंदाज तांबडमाळे या संघाचा तसंच स्मार्ट बॉय जांभोडे या संघाचा उत्कृष्ट फलंदाज. दोन्ही आमने सामने यावेळेस बॅटचा कडा होता. ते अगदी यावेळेस स्वतःलाच इथे बॉल आडला गेला. इथे डॉट बॉल. सध्या तरी इथे विलासला मोठा फटका खेळू दिला नाही. ती चांगली सुरुवात आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज देखील आहे तांबडमाळा या संघाचा दादू. अगदी यावेळेस रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल बॅटचा खालचा कडा लागला होता आणि स्वतःच्या मांडीवरती इथे बॉल जाऊन आदळला. बॅटरच्या षटकातील पुढील बॉल. हो इथे मात्र खेचलाय फाय लेगला. छत्ररक्षक नाही. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे षटकार पाहायला मिळतोय विलासच्या बॅटमधून पहिला षटकार. संघाचा स्कोरबोर्ड या 6 धाव्यानं 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे दादू या गोलंदाजाचा. इथे एक बॉल मात्र मागडा ठरला गेलाय. ते शेवटचा बॉल शिल्लक आहे. नक्की सुरुवात चांगली केली होती या दादू या गोलंदाजानं आणि अजूनही चांगला ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती कुठेतरी एक कमी धाव आली पाहिजे. षटकातील पुढील बॉल शेवटचा बॉल. हो इथे अजून एक जोरदार फटका पाहायला मिळतोय. बॉलला उडवलाय. बॉल निघून चाललाय स्कोर लेगला आणि इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा एक मोठा फटका पाहायला मिळतोय. ओव्हरची समाप्ती. या षटकारांना संघाचा धावफलक सध्या तरी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते स्मार्ट बॉय जांभोडे या संघाच्या. नक्कीच हा जर बॉल कुठेतरी अचूक टप्प्यावरती फेकी केला असता इथे डॉट बॉल आला तर एक चांगली ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली असते तांबडमाळा या संघाकडून. परंतु ते शेवटच्या बॉलवरती देखील षटकार आलाय. म्हणजे इथे एक थोडंसं महागडं ओव्हर पॉवर प्लेचं पाहायला मिळतो आहे. दादू या गोलंदाजाचा ओव्हरची समाप्ती झाली. 13 धावा खर्च केलाय. ते दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल तांबडमाळा या संघाकडून. भास्करच्या माध्यमातून यावेळेस दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. सिनियर प्लेयर यावेळेस खूप जुना गोलंदाज आहे. परंतु इथे बघूया विलास सॉरी ईश्वर असेल यावेळेस स्ट्राईकवरती. नॉन स्ट्राईकला विलास. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय भास्कर. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरमधील सामना करेल ईश्वर. अगदी यावेळेस दिशाहीन गेन खराब बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त एक धाव जोडली जाईल. एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड मात्र पुढे ढकललाय 14 या आकड्यावरती. इथे मात्र नक्कीच भास्कर यांना कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण इथे कमीत कमी धावा रोखल्या पाहिजेत. कारण इथे जर
धावा जास्त मिळवल्यास स्मार्ट बॉय जांभोडे या संघाला नक्कीच चेस करायला थोडं अवघड होईल अशी सह्याद्री तांबडमाळा या संघाला. आणि इथे अजून एक चांगली झेल आपल्याला पाहायला मिळते आहे शिवाच्या माध्यमातून. इथे चांगली झेल पकडली गेले. इथे पहिला धक्का लागतोय स्मार्ट बॉय जांभोडे या संघाला ईश्वरच्या स्वरूपात. नक्कीच इथे भास्कर आला आणि नक्कीच आपल्या संघासाठी इथे विकेट मात्र मिळवून दिलाय पहिल्याच बॉलवरती. पहिला बॉल थोडासा चुकीचा ठरला होता, वाईट घोषित केला होता. एक एक्स्ट्रा धाव आली होती त्या या ओव्हरमध्ये, परंतु पहिल्याच बॉलवरती इथे एक ईश्वरचा विकेट मिळतोय या तांबडमाळा या संघाला. ते माही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नक्कीच माही या बॅटरने आज दिवसभर नक्कीच चांगलीच फटकेबाजी केली आहे, परंतु इथे मात्र फटकेबाजी करणं गरजेचं आहे, कारण इथे हा सामना खूप महत्त्वाचा आहे. क्वालिफायर सामना आहे. जो संघ जिंकेला तो बक्षीस पात्र ठरेल. सध्या तरी इथे प्रथम बॅटिंग आपल्याला स्मार्ट बॉय जांभोडे या संघाची पाहायला मिळते आहे. एक धक्का लागला गेला स्मार्ट बॉय जांभोडे या संघाला ईश्वरच्या स्वरूपात. स्कोरबोर्ड 14 या आकड्यावरती पाहायला मिळतो आहे. बस्कर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिलाय. षटकातील दुसराच बॉल यावेळेस पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस दिशाहीन गेंद अजून एक खराब बॉल पाहायला मिळतोय या ओव्हरमध्ये. एक धावडे संघाचा धावफलक 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो या स्मार्ट बॉय जांभोडे या संघाचा. नक्कीच इथे भास्कर मात्र बॅटर पासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला. अगदी इथे एक धाव तर काढले गेले. एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड स्मार्ट बॉय जांभोडे या संघाचा 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे सामना करेल विलास. हो यावेळेस ग्राउंड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर लेगला बॉलला ढकलून दिले. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. ते ठोकलाय चौकार विलास या फलंदाजांना. 4 धावेने संघाचा धावफलक 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. यावेळेस आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल अगदी बैठक शॉट यावेळेस. अगदी या बॉलला मात्र दिशा आणि ताकद देखील या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. सर्कल मर्यादा संपली गेल्या. या 9 बॉलवरती 20 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या. तर अजूनही या भास्कर या गोलंदाजीच्या या ओव्हरमधील 3 बॉल शिल्लक आहेत. हे 3 बॉल कुठेतरी अजूनही अचूक टेबलवरती फेकणं गरजेचं आहे. थोडीशी खराब सुरुवात झाली होती. पहिला बॉल वाईट ठरला होता, त्यानंतर पहिल्याच बॉलवरती विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा एक वाईट आपल्याला पाहायला मिळतो आणि मग दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आणि तिसऱ्या बॉलवरती 4 चौकार. षटकातील चौथा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ओहो यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे इथे, खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शिवा होता क्षेत्ररक्षक, इथे बॉल अडू शकला नाही. या बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे अजून एक चौकार. इथे सलग 2 चौकार आपल्याला पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. एक महागड ओव्हर सध्या तरी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. भास्कर या गोलंदाजाचा इथे क्षेत्ररक्षकाची एक चुकी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच बॉलने यावेळेस थोडंसं वळण घेतलं आणि इथे फिल्डरला मात्र चकवा दिला. इथे 4 धावा येत आहे. षटकातील पुढील बॉल भास्कर या गोलंदाजाचा सामना करेल. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा फाईन लेगला जोरदार फटका. हवेत बॉल, झेलची संधी आणि इथे मात्र संधीचं सोनं. दुसरा धक्का लागतोय स्मार्ट बॉय जांभोडे या संघाला विलासच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे 24 आकड्यावरती. इथे मात्र मोठा विकेट मात्र मिळतोय. शिव सह्याद्री तांबडमाळे या संघाला अगदी शॉर्ट पिच बॉल होता. फाईन लेगला खेचण्याचा प्रयत्न झाला होता. इथे परफेक्ट टायमिंग देखील जुळलं होतं, परंतु इथे ताकद थोडीशी कमी पडली विलास या फलंदाजाची. इथे मात्र विलासला डगआउटच्या आश्रयाला परतावं लागतोय. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सागर. तर 2 सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. माही आणि सागर हे दोघे सख्खे भाऊ आपल्याला सध्या तरी या खेळपट्टीवरती पाहायला मिळतील.
ते मात्र नक्कीच तांबडमाळे या संघाला माहीचं देखील विकेट मिळवावं लागेल, कारण माही देखील विस्फोटक आहे, मोठे फटके खेळण्यात माहीर आहे. सध्या तरी माही हा नो स्ट्राईकला आपल्याला पाळवतोय. यावेळी पहिल्या बॉलचा सामना केलाय सागर या फलंदाजानं हलकाचा पान लेगला ढकलून दिले, एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न देखील आपल्याला पाळवतोय आणि ते बघता बघता 2 धावा काढल्या गेल्या आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक स्मार्ट बॉईज जांभोड या संघाचं 2 गडी बाद 26 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. ते नक्कीच 2 ओव्हरमध्ये चांगलेच धावा आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु स्मार्ट बॉईज जांभोड या संघाला 2 झटके मात्र लागले गेले आहे. विलास आणि ईश्वरच्या स्वरूपात असे 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर, दोघे सख्य बंधू सागर आणि माही. मोठा बंधू यावेळी स्ट्राईकवरती सध्या तरी डावखुऱ्याचा फलंदाज माही. नक्कीच सेकंड डाऊनच्या सामन्यामध्ये माही या फलंदाजानं एक चांगलीच पारी खेळली होती, विनिंग पारी, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा एक चांगली पारी खेळण्याची गरज आहे. ते पुन्हा इथे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाळतोय. तिसरं षटक दादूच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केला होता. इथे पुन्हा एकदा दादू गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय, सामना करेल माही. हो, यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, इथे नक्कीच या बॉलवरती वळण आपल्याला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी यावेळेस दिशा काठा बदललाय, अगदी इथे माहीला वेट केलाय. इथे चांगली गोलंदाजी सध्या तरी दादू या गोलंदाजाची. मी म्हणतो तो उत्कृष्ट गोलंदाज आहे तांबडमाळे या संघाचा. इथे चांगल्या चांगल्या फलंदाजाला चकवा देतोय आणि इथे अजून एक डॉट बॉल. जबरदस्त यावेळेस गोलंदाजी, यावेळेस तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तो अजूनही दादू या गोलंदाजाचे 4 बॉल शिल्लक आहेत. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल दादू, सामना करेल माही. माहीला मात्र इथे कुठेतरी या दादूची लेंथ लाईन बघून फटके खेळावं लागतील, कारण इथे दादू या गोलंदाजाचा बॉल पडल्यानंतर नक्कीच वळण घेतो. इथे हो, इथे अजून एक लो फुलटोस बॉल होते, यार्कर डिलिव्हरी. इथे पुन्हा एकदा माही यांना समजलं नाही, अजून एक बॉल चांगला पाहायला मिळतो या दादू या गोलंदाजाचा. सलग 3 डॉट बॉल. ते अगदी सुरेख टप्प्यावरती इथे गोलंदाजी दादू या गोलंदाजीचे पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल दादू या गोलंदाजाचा चौथाच बॉल, शॉर्ट पिच बॉल. यावेळेस हलकाचा कट करण्याचा प्रयत्न, इथे पुन्हा एकदा मिस झाला. इथे चौथा डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे जबरदस्त गोलंदाजी दादू या गोलंदाजाची. ते माही या चांगल्या बॅटरला इथे मात्र बीट करतोय गोलंदाज दादू, परंतु इथे नक्कीच माही यांना कुठेतरी शॉट खेळणं गरजेचं आहे, कारण इथे मात्र चांगली ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. इथे अजून एक डॉट बॉल. वा रे भाई वा, क्या गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते दादू या गोलंदाजाची. 5वा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. ते माईच्या बॅटला मात्र एकही बॉल ठोकला नाही. शेवटचा बॉल शिल्लक तिसऱ्या ओव्हरमधील सामना केलेला माही इथे उडवलाय. इथे शेवटच्या बॉलवरती ठोकलाय षटकार, परंतु इथे 5 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते दादू या गोलंदाजाचा. इथे 6व्या बॉलवरती षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाचा स्कोरबोर्ड स्मार्ट बॉईज जांभोड या संघाचा पाहायला मिळतोय 2 गडी बाद 32 आकड्यावरती. नक्कीच या जर 5 डॉट बॉलवरती सिंगल सिंगल धाव घेतले ती तरी देखील एक चांगलं ओव्हर आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु तिथे मात्र एक दादूच्या माध्यमातून एक चांगलं ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरमध्ये केवळ 19 धावा खर्च केल्या आहेत. पहिलं ओव्हर थोडंसं मागं ठरलं होतं, 13 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या आहेत. सध्या तरी संघाचा धावफलक स्मार्ट बॉय जांभोड या संघाचा 32 आकड्यावरती.
चौथं षटक आपल्याला पाहायला मिळेल शिवसह्याद्री तांबडमाळे या संघाकडून सुरेशच्या माध्यमातून. नक्कीच या 3 ओव्हरमध्ये 32 धावा स्कोरबोर्डवरती लागले गेल्या आहेत. स्मार्ट बॉयज जांभोड या संघाच्या 2 विकेट ईश्वर आणि विलासच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी 2 फलंदाज माही आणि सागर खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकवरती सागर, नो स्ट्रायकला माही. त्या नक्कीच माही यांना तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 बॉल डॉट केले होते दादू या गोलंदाजांना. शेवटच्या बॉलवरती एक षटकार आलं होतं. एक चांगली ओव्हर तांबडमाळे या संघाकडून दादूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिलाच बॉल यावेळी आडव्या बॅटने फटका खेळून काढला. इकडे मात्र नक्कीच एक चांगलं क्षेत्ररक्षण बारकूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. इथे बॉल अडवला गेला. एक सिंगल धाव काढली जाते. या सिंगल धावाने संघाचं दाफलक 33 आकड्यावरती जाऊन पोहोचते स्मार्ट बॉयज जांभोड या संघाचे. सुरेश षटकातील पुढील बॉल घेऊन जाईल. दुसराच बॉल सामना करेल माही. तर नक्कीच आपण पाहतोय क्वालिफायर सामना आहे दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा हा सामना. त्यावेळेस दोन्ही संघ इथे भरपूर मेहनत करताय. तो कोणता संघ या ठिकाणी विजय होऊ शकतोय आजच्या दिवसामध्ये. सध्या तरी या तांबडमाळे या संघाचा फील्ड सजवला जातोय कारण इथे स्ट्रॅकवरती डावखुऱ्याचा फलंदाजाला आपण पाहतोय माही या फलंदाजाला. षटकातील दुसराच बॉल सामना करेल माही. यावेळी जोरदार फटका पाहायला मिळतो. हवेत फटका. इथे बॉल निघून चालला सीमा रेखा पार. षटकार ते माहीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा. इथे मोठा फटका. अगदी यावेळी सुरेशचा गुडलेनचा बॉल होता. इथे परफेक्ट टायमिंग माहीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर उंची अंतर आपल्याला पाहायला मिळालं. इथे 6 धावा आपल्या संघासाठी देऊन जातोय माही हा बॅटर. या 6 धावेने संघाचा स्कोर बोर्ड आहे 39 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. ते एक बॉल मात्र मागडा ठरला गेला आहे सुरेश या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा सुरेश यांना खान मंत्र दिले. यावेळेस बघूया पुढील बॉल कशा प्रकारे असेल. स्विन गोलंदाज आहे सुरेश. 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली या गोलंदाजांना. इथे अजून एक मोठा फटका पाहायला मिळतो. फटका फसला गेलाय आणि क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलाय. बॉल निघून चाललाय. 1 बॉल सीमा रेखा पार. इथे अजून एक चौकार पाहायला मिळतो माहीच्या बॅट मधून. या 4 धावेने संघाचा स्कोर बोर्ड स्मार्ट बॉयज जांभोड या संघाचा 2 गडी बाद 43 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे मात्र माही मार आहे. नक्कीच माही यावेळी चांगलीच फटकेबाजी करतोय. या 2 बॉलवरती एक षटकार आणि एक चौकार आपल्याला पाहायला होतोय. संघाचा स्कोर बोर्ड 43 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. त्या नक्कीच माहीला रोखणं थोडंसं कठीण आहे कारण हा बॅटर खतरनाक आहे. इथे सध्या तरी 2 मोठे फटके. सुरेशच्या षटकातील चौथा बॉल सामना करेल माही. इथे ओहो अगदी खुला डब्याचा बॉल होता. हलकाचा कट करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे संपर्क नाही आहे. सध्या तरी या बॉलवरती माही यांना बीट केलाय. डॉट बॉल सध्या सुरेश या गोलंदाजाचा पाहायला मिळतो आहे. त्यावेळेस लो फुल टॉस होता. इथे माहीला जज करता आला नाही. नक्कीच माहीला वाटलं होतं की शॉर्ट पिच बॉल येईल परंतु तसं काही ठरलं नाही. यावेळेस परफेक्ट यार्कर डिलिव्हरी पाहायला मिळते. ओहो इथे अजून एक फटका पाहायला मिळतोय. लोंगडला बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे अजून एक षटकार. वाह वाह काय फटकेबाजी यावेळेस पाहायला मिळते स्मार्ट बॉयज जांभोड या संघाकडून. माही या फलंदाजाची अगदी यावेळेस पुन्हा एकदा लोंगोपला मात्र 6 धावा मिळवून दिल्या. या 6 धावाने संघाचा धावफलक 49 आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल शिल्लक आहे 4थ्या ओव्हर मधील सुरेश गोलंदाजाचा. इथे पुन्हा एकदा जोरदार फटका परंतु तितकाच चांगला असं ताकदीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेशच्या माध्यमातून स्वतःच्या गोलंदाजीवरती यावेळेस फिल्डिंग करणं खूप कठीण असतं परंतु इथे नक्कीच आपण पाहू शकाल जबरदस्त फिल्डिंग. 1 हँडने इथे बॉलला अडवलाय आणि ते इथे अजूनही चांगल्या धावा मिळाल्या असत्या. इथे डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती.
पंच डोळं वाचून रवाने डोळं फोडतील का सरळ आणतोय बार. ओव्हरची समाप्ती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा दाफलक 49 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. नक्कीच इथे जर गोलंदाजाने बॉल अडवला नसतं तर कदाचित पंचांची टोपी उडाली असती. शेवटचे षटक आपल्याला पाहायला मिळतोय शिवसह्याद्री तांबडमाळे या संघाकडून यादव. सुरेशचं मात्र मागडं ठरलं गेलं या ओव्हरमध्ये 3 षटकार आले गेलेत. ते यादव गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. स्ट्राईक वरती सध्या तर सागरला आपण पाहू शकाल. नक्कीच इथे कुठेतरी सागर यांना माही यांना स्ट्राईक देणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे कारण सध्या तरी माही सध्या फॉर्ममध्ये आले. नक्कीच चांगली फटकेबाजी करतोय परंतु इथे यादव यांचा पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने कटून दिले. इथे संधी होती, संधी मिस झाली. या बॉलवरती एक सिंगल धाव काढली जाते. अगदी इथे स्ट्राईक रोटेट केले. इथे झेल मात्र सुटली गेले. दादू क्षेत्ररक्षकाकडून इथे झेल मात्र मिस झाली. नक्कीच चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे दादू यांना जज करता आले नाही. अगदी अंदाज नव्हता इकडे फटका येईल असं. ते झेल सुटला आहे. एक धाव जोडली जाते. एक धावाने संघाचा दाफलक 50 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. स्मार्ट बॉय जांभोड या संघाचा ते स्ट्राईक वरती सध्या तर माहीला आपण पाहू शकाल. माही हा फलंदाज 12 बॉलमध्ये 23 धावांवरती खेळतोय. एक चांगली फटकेबाजी आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक देखील 23 धावा या फलंदाजीचे आपल्याला पाहायला मिळते आहे. अजूनही या षटकामधील यादव या गोलंदाजाचे 5 बॉल शिल्लक आहे. म्हणजे या 5 बॉलवरती अजूनही चांगल्या धावा मिळवण्याची संधी आहे सागर आणि माही या दोन्ही बॅटरकडे. षटकातील यादव यांचा दुसरा बॉल सामना करेल डावखुरी त्याचा फलंदाज माही. ओ शॉर्ट पिच बॉल इथे उडवलाय. पुन्हा इथे उंची अंतर भरपूर आहे. बॉल निघून चालला वाई सफर. इथे अजून एक षटकार. ते जबरदस्त फटकेबाजी माही या फलंदाजाची. इथे अजून एक षटकार जोडला जाईल. या षटकारानं संघाचा धावफलक 56 आकड्यावरती जाऊन पोहोचते. ते यादव यांना कुठेतरी यार्करची डिलिव्हरी फेकी करावा लागेल कारण इथे माही मात्र शॉर्ट पिच बॉलवरती अगदी चांगलेच तडाखे पाहायला मिळत आहे. यादवच्या षटकातील पुढील बॉल इथे खोला डब्याचा बॉल इथे खोदून काढलाय. लोंगोपले क्षेत्ररक्षक एक धाव मात्र वेगाने काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आपल्याला पाळवतोय परंतु इकडे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि या बॉलवरती अजूनही 2 धावा. अगदी पुन्हा प्रयत्न करताय माईवर स्ट्राईकवरती येण्याचा आणि इथे मात्र नक्कीच जर थ्रो पकडला गेला असतं तर एक धोक्याची घंटी निर्माण झाली असती परंतु इथे खराब फिल्डिंग पाहायला मिळते. तांबडमाळा या संघाकडून या बॉलवरती 2 धावा काढल्या जाते. या 2 धावेनं संघाचा स्कोरबोर्ड 58 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 58 धावा स्कोरबोर्डवरती लागले गेल्यात. इथे मात्र एक बॉल चांगला फेकी केला ते यश गोलंदाजानं. इथे आर्कर डिलिव्हर होते त्या बॉलवरती 2 धावा आल्या. षटकातील पुढील बॉल इथे गतीमध्ये बीट केलंय फलंदाजाला. इथे अगदी स्लो डिलिव्हर होती. इथे माई यांना समजला नाही. इथे अचूक टप्पा शोधला यादव या गोलंदाजाने. इथे डॉट बॉल पाहायला मिळतो आहे आणि नक्कीच यादव या गोलंदाजानं अगदी बॅटरपासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण माईच्या बॅट झोनमध्ये बॉल आला की नक्कीच तिथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. इथे समोर दिशेने फटका उडवायचा प्रयत्न. इथे फटका फसला गेलाय आणि इथे झेल मात्र टिपला जातोय. इथे पारी होते समाप्ती माही या फलंदाजाची. तिसरा धक्का लागतोय स्मार्ट बॉय जांभोड या संघाला.
58 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात. इथे माहीचं विकेट मात्र मिळवलं आहे. सकारामच्या माध्यमातून इथे आपल्याला एक चांगली झेल आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यादव या गोलंदाजाचा सामना करेल. न्यू बॅटर स्टॅकवरती असेल आकाश. आकाश या शेवटच्या बॉलवरती किती धावा मिळवू शकेल नक्कीच हे पाहावं लागेल. शेवटचा बॉल ते क्वालिफायरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघ स्मार्ट बॉईज जांभवाडी, विपक्ष संघ शिवसयादी तांबडमाळे हे दोन संघ सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसामधील शेवटचा इथे सामना आणि ते ओव्हरचा शेवटचा बॉल होता आणि इथे अचूक टप्प्यावरती फिकी केलाय. डॉट बॉल स्लो डिलिव्हरी होती. ओव्हरची समाप्ती. या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला गेलं तर 58 धावा मिळवले. 59 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे शिवसयादी तांबडमाळे या संघासमोर. त्यामुळे इथे तांबडमाळे या संघाला देखील चांगली सुरुवात करावं लागेल आणि एक चांगलीच फटकेबाजी आहे तांबडमाळे या संघाकडे सुद्धा. परंतु इथे गोलंदाजी जर पाहायला गेली तर जांभवाडी या संघाचे देखील चांगले आहेत. विलास गोलंदाज नक्कीच उत्कृष्ट आहे. ऑलराऊंडर भूमिका निभावतोय. फटकेबाजी देखील चांगली करतोय आणि गोलंदाजी देखील चांगली करतोय. तसंच तांबडमाळे या संघाचा देखील दादू हा खेळाडू गोलंदाजी देखील करतोय आणि फटकेबाजी चांगली करतोय. परंतु इथे नक्कीच एक दादू या फलंदाजाला कुठेतरी एक चांगली सुरुवात करून देणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी. ज्या प्रकारे माहीने आपल्या संघासाठी विलासने आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून दिली होती ते मात्र दादूला चांगली सुरुवात करून द्यावं लागेल. 59 धावांचं आव्हान आहे. स्मार्ट बॉईज जांभवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विनंती आहे शिवसयादी तांबडमाळे या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायची आहे.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली या तांबडमाळे या संघाची दादू आणि या पोपट हे दोन फलंदाज आपल्याला सलामीची जोडी पाहायला मिळते. प्रथम षटक आपल्याला पाहायला मिळतोय स्मार्ट बॉय जांभोड या संघाकडून विलासच्या माध्यमातून पहिल्या षटकातील पहिलाच बॉल सामना करेल दादू. हो हो इथे पहिल्या बॉलवरती बॅटचा कडा लागला गेला आणि इथे थर्ड मॅनला एक चांगली झेल. पहिल्या बॉलवरती पहिला विकेट, पहिला धक्का लागतोय या तांबडमाळे या संघाला. इथे नक्कीच दादू काही योगदान देऊ शकला नाही या पहिल्या बॉलवरती मात्र विकेट मिळतोय या जांभोडी या संघाला. नक्कीच एक अपेक्षा होती चांगली सुरुवात करून देईल दादू हा फलंदाज, परंतु इथे अनलकी ठरलाय फलंदाज दादू. पहिल्याच बॉलवरती बॅटचा कडा लागून थर्ड मॅनला इथे स्लिपच्या दिशेने अगदी संतू या क्षेत्ररक्षकांना एक चांगली झेल म्हणावं लागेल, कारण मोठा फलंदाज होता तांबडमाळा या संघाचा आणि त्याचं विकेट मिळणं खूप गरजेचं होतं आणि इथे तो विकेट मात्र मिळवलाय स्मार्ट बॉय जांभोड या संघानं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे शिवा. षटकातील पुढील बॉल विलासच्या गोलंदाजाचा सामना करेल शिवा. शिवा टू विलास. संघाचं खातं अजूनही 0 आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस पुन्हा एकदा खोल्या डब्याचा बॉल होता. यार्क डिलिव्हरी ती शिवा यांना समजला नाही ते अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतो आहे. ते तरी अजूनही संघाचं खातं ओपन झालं नाही या तांबडमाळा या संघाचा. इथे मात्र शिवाला कुठेतरी जोरदार फटके खेळणं गरजेचं आहे. एक चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये देणं गरजेचं आहे, परंतु इथे एक विलास या गोलंदाजीची चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते स्मार्ट बॉय जांभोड या संघाकडून. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल विलास. सामना करेल शिवा. शिवा टू विलास. षटकातील तिसरा बॉल. ओहो इथे शॉर्ट पिच बॉल होता. पंचांचा सिग्नल काय येतो नक्कीच इथे मात्र रिव्ह्यू टीव्ही अँपरकडे निर्णय दिला गेला आहे. थोडंसं क्लॉज डिसिजन आहे. हा बॉल मात्र फेंडिंगमध्ये आहे. बॉल चेक केला जातो आहे. वाईट. यस यस वाईट. अतिरिक्त एक धाव जोडली जाईल. एक धावेने श्रीगणेश होतोय तांबडमाळा या संघाचा. षटकातील पुढील बॉल. इथे खोला डब्याचा बॉल आडव्या बॅटने जोरदार फटका. क्षेत्ररक्षक आहे ते वन बाउन्स फील्ड केला जातोय तोपर्यंत एकदा मात्र वेगाने काढली जाते. या बॉलवरती एक सिंगल धाव सध्या तरी पाहायला मिळते शिवाच्या बॅटवर दोन. या एक धावेने संघाचा स्कोर बोर्ड 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते, परंतु इथे स्ट्राईक रोटेट झाले. नक्कीच सलामीचा फलंदाज आहे पोपट. इथे पहिल्या बॉलचा सामना करेल. ते नक्कीच एक चांगली सुरुवात करून देणं गरजेचं आहे तांबडमाळा या संघाला. हो इथे मात्र नक्कीच कोला डब्याचा बॉल आडव्या बॅटने फटके खेळलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर लागला क्षेत्ररक्षक आहे. या बॉलवरती एक सिंगल धाव काढली गेली. ते सिंगल धावेने संघाचा स्कोरबोर्ड ढकलला जातोय. संघाचा स्कोरबोर्ड 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी पहिल्या बॉलवरती विकेट गेल्यानंतर इथे तांबडमाळा या संघाच्या धावा मात्र रोखल्या गेल्या आहेत. हो इथे पलटत बॉल. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फटका खेळलाय. खूप लॉंग डिस्टन्स आहे. इथे बॉलला अडू शकले नाही. बॉल निघून चालला सीमा रेखा पार. इथे पहिला चौकार आपल्याला पाहायला होतोय तांबडमाळा या संघाकडून. 4 धावेने संघाचा धावफलक तांबडमाळा या संघाचा एक गडी बाद 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 59 धावांचं आव्हान आहे तांबडमाळा या संघाला. सध्या तरी या शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या ओव्हरमधील विलाशा गोलंदाजाचा. ओहो इथे पुढे एकदा जोरदार प्रहार. इथे उंची कमी आहे, अंतर देखील कमी. इथे चांगली झेल आपल्याला पाहायला मिळतोय. ते अजून एक दुसरा धक्का लागतोय तांबडमाळा या संघाला शिवाच्या स्वरूपात.
ते नक्कीच शिवा या बॅटरने एक चांगला फटका खेळला होता. ते ताकद थोडीशी कमी पडली शिवा या फलंदाजाची. आणि इकडे मात्र नक्कीच आकाशच्या माध्यमातून एक चांगली झेल आपल्याला पाहायला मिळते. दुसरा धक्का लागला गेला या तांबडमाळा या संघाला. ओव्हरची समाप्ती. 7 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या आहेत विलास या गोलंदाजानं आणि 2 विकेट मिळवले. दादू आणि शिवा असे 2 विकेट मिळवलेत. शरद गोलंदाजी मार्कर सज्ज झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बारको. शॉर्ट पिच बॉल. इथे बॅटचा कडा आहे. इथे अजून एक विकेट आपल्याला पाहायला होतोय. ते पोपटला मात्र डगआउटचा आसरा दाखवून दिला. नक्कीच सलामीचा बॅटर होता इथे. पोपट देखील आपल्या संघासाठी योगदान देऊ शकला नाही. एक धावांवरती बाद झाला. इथे चांगली झेल माहीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. ते खराब सुरुवात तांबडमाळा या संघाची, परंतु इथे बारको आणि शिवाला कुठेतरी एक मोठी साजेदारी करणं गरजेचं आहे. कारण इथे 59 धावा मिळवायच्या आहेत ते विजय होण्यासाठी. आणि इथे एक साजेदारीची गरज आहे तांबडमाळा या संघाला. सध्या तरी 3 धक्के लागले गेले, 3 झटके. ते शरदची चांगली सुरुवात पहिल्या बॉलवरती. षटकातील दुसरा बॉल. सामना करेला शिवा. शॉर्ट पिच बॉल. इथे पुन्हा एकदा बॅटचा कडा. इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे संतू. इथे अजून एक चांगला विकेट. सलग दुसरा विकेट मात्र मिळतोय शरद या गोलंदाजाला. ते इथे चांगले आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चांगले गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतोय स्मार्ट बॉय जांभोडे या संघाकडून. एक बिकट अवस्था आपल्याला पाहायला मिळते तांबडमाळा या संघाची. अगदी शॉर्ट पिच बॉल होता. इथे आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचा वरचा कडा लागून यावेळेस फाईन लेगला इथे चांगली झेल संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भास्कर. ते भास्कर सिनियर प्लेयर आहे, परंतु इथे भास्करला कुठेतरी योगदान देणं गरजेचं आहे. इथे बारको यांना साथ देणं गरजेचं आहे. सध्या तरी 1.2 षटकामध्ये 7 धावा स्कोरबोर्डवरती लागला गेला होता आणि 4 विकेट. म्हणजे तिथे आधी टीम म्हणायला हरकत नाही. कारण यानंतर बॅटिंग लाईन मात्र कमजोर आहे तांबडमाळा या संघाची. परंतु अजूनही भास्कर आणि बारको मैदानाच्या आतमध्ये आहे. तोपर्यंत नक्कीच तांबडमाळा या संघाच्या धावा येत राहणार आहेत. षटकातील पुढील बॉल. हो, यावेळेस आडवे बॅटने फाईन लेगला बॉलला ढकलून दिले. अगदी गॅपमध्ये बॉल. यावेळेस बॉलचा पाठला करताना आपल्याला क्षेत्ररक्षकाला पाहतोय. बॉल मात्र थांबणार नाही. या बॉल निघून चाललाय सीमारेखा पार. ते खूप उशिरानंतर एक मोठा फटका पाहायला मिळतोय तांबडमाळा या संघाकडून. 4 धावाने संघाचा दाफलक 11 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. सर्कल मर्यादा संपली गेल्या. या 9 बॉलवरती 11 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या आहेत. या षटकामधील चौथा बॉल शरद या गोलंदाजाचा. पुलटच बॉल. पुन्हा एकदा मिड विकेटला फटका खेळला क्षेत्ररक्षक ईश्वर. इथे 1 बाउन्स फील्ड केला जातोय. इकडे मात्र 2 धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला होता आणि बघता बघता 2 धावा वेगाने कंप्लीट. या 2 धाव्याने संघाचा धावफलक तांबडमाळा या संघाचे 4 गडी बाद 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील पुढील बॉल. इथे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा अटेम्प्ट झाला होता. इथे फटका बसला गेलाय. ते संपर्क नाही. नक्कीच इथे मात्र भास्करचा प्रयत्न होता पॉईंटच्या दिशेला फटका खेळण्याचा. इथे नक्कीच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल. हो, यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढलाय. सरळ दिशेने फटका खेळलाय क्षेत्ररक्षक काय विलास. इथे बॉलला अडवला गेलाय. एकदा मात्र वेगाने काढली जाते. या बॉलवरती एक सिंगल धाव सध्या तरी पाहायला मिळतोय आणि इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, परंतु इथे बॉल अडवला जातोय. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा दाफलक तांबडमाळा या संघाचा 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय.
इथून पुढे मात्र नक्कीच समीकरण 18 बॉल आणि 45 धावा म्हणजे अजूनही चांगली फटकेबाजी केली तर नक्कीच हा सामना जिंकू शकतोय तांबडमाळा संघ. परंतु इथे बारको यांना कुठेतरी एक हात खोलणं गरजेचं आहे. 18 बॉल 45 धावा म्हणजे समीकरण 15चा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक ओव्हरमध्ये 15-15 धावा मिळवाव्या लागतील. एखादा ओव्हर जर मोठा आला तर नक्कीच अजूनही समीकरण पुढे जाऊन सोपं होऊ शकतोय. पण तिथे भास्कर याने कुठेतरी बारको यांना स्ट्राईक देणं गरजेचं आहे. नक्कीच बारको या फलंदाजांना दोन सामन्यामध्ये चांगली खेळी करून दाखवली होती, चांगली फटकेबाजी करून दाखवली होती. परंतु इथे खूप महत्त्वाचा हा सामना आहे, क्वालिफायर सामना आहे. इथे सर्वच फलंदाजांना योगदान देणं खूप गरजेचं आहे तांबडमाळा या संघाला. परंतु 4 विकेट लागले गेले स्कोरबोर्डवरती. षटकातील पुढील बॉल इथे फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय, झेलची संधी आणि इथे झेल टिपला जातोय. स्वतः गोलंदाज विलसच्या माध्यमातून इथे अजून एक विकेट. सका मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विलास या गोलंदाजानं पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिलाय. हो इथे इथे नक्कीच सकाळचा प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा. इथे संपर्क नाही या. पुन्हा डॉट बॉल. विलासच्या गोलंदाज षटकातील तिसराच बॉल. इथे पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज झेलवरती जातोय आणि इथे अजून एक चांगली झेल. 6वा धक्का. ते 6वा विकेट मिळतोय स्मार्ट बॉय जांभोड या संघाला. ती चांगलीच गोलंदाजी विलासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ते सका मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 2 बॉलचा सामना केला आणि दुसऱ्या बॉलवरती इथे झेल बाद होतोय. जे 6वा धक्का लागतोय तांबडमाळा या संघाला. ते गुलाब मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सध्या तरी विलास या गोलंदाजानं 3 बॉल फेकी केले आणि तिन्ही डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे इथे. षटकातील 4था बॉल. सामना करेल गुलाब. गुलाब तो विलास इथे मात्र अगदी उडवला. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. अगदी आपण षटकार आपल्याला पाहायला होतोय. गुलाबच्या बॅट मधून या षटकारानं संघाचा स्कोरबोर्ड 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 20 या आकड्यावरती संघाचा दाफलक. षटकातील पुढील बॉल. 5वा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल गुलाब. हो यावेळेस नजाकतने यावेळेस गॅप शोधलाय. पॉइंटच्या दिशेने बॉलला ढकलून दिलं. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे बघता बघता 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. या 2 धाब्याने संघाचा धावफलक 22 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अरे बॅटरी गेली डाऊन झाली. ते कसं ते छोटे बॅटरी लावतो मशीन लावा ना आता काय ते थोडे ते टाकले इंडिया ते कसं शेवटचा बॉल शिल्लक. हो इथे भेट होतोय फलंदाज. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. हॅलो 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 हॅलो.
हॅलो हॅलो 12 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. ते 37 रनांची गरज आहे तांबडमाळे या संघाला या 12 बॉलमध्ये. नक्कीच इथे मात्र समीकरण थोडंसं अवघड आहे. तू नक्कीच जर चांगली फटकेबाजी केली तर आज समीकरण देखील सोपं होऊ शकतोय. बारा बॉल आणि 37 धावा. संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतो. स्कोरबोर्डवरती 22 धावा जोडल्या गेल्यात. गणेश गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. ते 12 बॉल आणि 37 धावा. स्टॅक वरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय डावखुऱ्याचा फलंदाज बारको. नक्कीच बारको मोठे फटके खेळण्यात माहेर आहे. सध्या तरी इथे आपल्या संघाचं समीकरण अवघड झालं आहे. 12 बॉल 37 धावा. प्रत्येकी ओव्हर मात्र 18 ते 19 धावा मिळवणं खूप गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या तर नक्कीच समीकरण सोपं होऊ शकतोय तांबडमाळा या संघाचा. शॉर्ट पिच बॉल इथे एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक होतोय झेलची संधी आणि इथे मात्र संधीचं सोनं. इथे विकेट मिळतो आहे या गणेश या गोलंदाजाला. ती इथे मात्र नक्कीच एक चांगली झेल आपल्याला पाहायला मिळते श्यामच्या माध्यमातून. सातवा धक्का लागतोय या शिवसह्याद्री तांबडमाळा या संघाला. गंगाराम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 विकेट स्कोरबोर्डवरती लागले गेल्या तांबडमाळा या संघाच्या. इथून मात्र सामना जिंकणं थोडंसं कठीण झालंय तांबडमाळा या संघाला. गणेश षटकातील पुढील बॉल. शॉर्ट पेस बॉल इथे बॅटचा कडा आहे. पुन्हा इथं जेलची संधी क्षेत्ररक्षक होतोय. इथे मात्र नक्कीच थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला होतोय. एकदा मात्र वैज्ञानिक आपले दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि इकडे नक्कीच तिसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न होतो आणि बघता बघता 3 धावा इथे चांगली रन इन बिटवीन आपल्याला पाहायला मिळते तांबडमाळा या संघाकडून. या 3 धाव्याने संघाचा धावफलक 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजूनही 10 बॉल आणि 34 धावांची गरज असेल. गणेश षटकातील पुढील बॉल घेऊन जाईल. सामना करेल गुलाब. गुलाब टू गणेश. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा कडा आहे. फाईन लेगला बॉल निघून चाललाय. बॉलचा पाठलाग करतोय संतोष. इथे मात्र नक्कीच बॉल अडवला गेलाय. 2 धावा या बॉलवरती काढल्या जात आहे. या 2 धाव्याने संघाचा धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील गणेश गोलंदाजाचा 4थाच बॉल. इथे पुन्हा एकदा यार्कर डिलिव्हरी. इथे मात्र बीट झालाय गुलाब. ते गुलाबला मात्र काही समजलं नाही या. ते डॉट बॉल गणेश गोलंदाजाचा. तर समीकरण खूप अवघड. तांबडमाळा या संघाला षटकातील पुढील बॉल. इथे नक्कीच गणेशचे देखील चांगला ओव्हर पाहायला मिळतो. इथे पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला मिड विकेटला पाहायला मिळतो. बॉल निघून चाललाय वन बॉल सीमा रेखा पार. इथे अजूनही माझं जिद्द सोडलेलं नाही आहे. तांबडमाळा या संघानं प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथे मात्र नक्कीच गुलाबच्या बॅटमधून अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतो. या 4 धाव्याने संघाचा धावफलक 31 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवरती अजूनही गुलाब किती धावा मिळू शकतील. अजूनही 7 बॉल आणि 28 धावा. षटकातील पुढील बॉल. ओ या बॅट पुढे दौडवलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे. इथे झेल टिपली जाते. इथे 8वा झटका लागतोय. ते गुलाबची पारी झाली समाप्त. धावसंख्या स्थिर आहे 31 या आकड्यावरती तांबडमाळा या संघाच्या.
ते 6 बॉल आणि 28 धावांची अजूनही गरज आहे तांबडमाळे या संघाला. ते न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय यादव. तो यादव इथे आपल्याला नो स्टॅकला पाहायला मिळतोय. स्टॅक वरती सध्या जरी डावखुऱ्याचा फलंदाज गंगाराम. ते 6 बॉल आणि 28 धावा. शेवटचे षटक घेऊन येतोय ईश्वर. पहिलाच बॉल शॉर्ट पिच बॉल आणि इथे इथे नक्कीच पंचांचा निर्णय वाईट बॉल. खराब बॉल अतिरिक्त एक धाव मिळते. नक्कीच इथे एक्स्ट्रा धाव खरा मिळते तांबडमाळा या संघाला. इथे खराब बॉल ईश्वर या गोलंदाजा पाहायला मिळतोय. एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड 32 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे अजूनही 27 धावांची गरज. ओ यामुळे सोडवलाय. लोंगडला बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे षटकार. म्हणजेच अजूनही या सामन्यामध्ये दमखम आहे. इथे चांगलीच फटकेबाजी अजूनही पाहायला मिळते या गंगारामच्या बॅट मधून. इथे 6 धावा जोडल्या जाते. या 6 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड 38 आकड्यावरती पाहायला मिळते आहे. षटकातील पुढील बॉल ईश्वर या गोलंदाजाचा सामना करेल गंगाराम. गंगाराम टू ईश्वर. पुन्हा शॉर्ट बॉल आणि इथे इथे पुन्हा एकदा आपल्याला पंचांचा निर्णय. पुणे एकदा नो बॉल नो बॉल. खराब बॉल या बॉलवरचा या ओव्हर मधील दुसरा बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इथे वाईट घोषित केलाय नो घोषित केलाय पंचांना. म्हणजे इथे खराब बॉल ईश्वर या गोलंदाजाचा. एक धाव जोडली जाते. 9च्या स्वरूपात एक धावाने संघाचा धावफलक 39 आकड्यावरती. अजूनही हा सामना मात्र आहे तांबडमाळे या संघाकडे. 5 बॉल आणि 20 धावा. ते चुकीची गोलंदाजी सध्या तरी ईश्वर या गोलंदाजाच्या मार्फत केली जाते. इथे कुठेतरी ईश्वरला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. इथं मिस टायमिंग फटका आहे. फ्री हिट आहे. परंतु इथे नक्कीच एक धाव जोडली जाईल. फ्री हिट होता. इथे झेल चांगले पकडले होते माहीच्या स्वरूप माहीने. परंतु इथे एक सिंगल धाव जोडली जाते. एक धावाने संघाचा धावफलक 40 आकड्यावरती. अजूनही 4 बॉल आणि 19 धावा. 4 बॉल आणि 19 धावा. इथे एक बॉल कुठेतरी डॉट काढणं गरजेचं आहे ईश्वर या गोलंदाजाला. तर समीकरण अवघड होऊ शकतोय. जर इथे अजूनही एखादा मोठा फटका आला तर अजूनही समीकरण सोपं होऊ शकतोय तांबडमाळा या संघाला. षटकातील पुढील बॉल सामना करेल यादव. ओहो इथे शॉर्ट पिच बॉल होता. यादव यांना काही समजलं नाही. अगदी इथे डॉट बॉल. म्हणजे 3 बॉल आणि 19 धावा. 3 बॉल 19 धावा. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल ईश्वर. इथे फुलटॉस बॉल समोर दिशेने फटका खेळा. एक धाव तर वेगाने काढली जाते आणि इथे एक सिंगल धाव. या एक सिंगल धावाने संघाचा स्कोरबोर्ड 41 आकड्यावरती. आता समीकरण अवघड आहे. 2 बॉल आणि 18 धावा. ते स्टॅक मध्ये मिळते गंगाराम या फलंदाजाला. नक्कीच गंगाराम याने या ओव्हर मध्ये एक षटकार ठोकला होता. त्यानंतर स्टॅक रोटेट झाली आणि तिथे मात्र नक्कीच धावा रोखल्या गेल्यात. इथे सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. ते डॉट बॉल. तर 1 बॉल आणि 18 धावा. एक बॉल आणि 18 धावा. शेवटचा बॉल